नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे मनाची निर्मळता भाग 2. भगवंताच्या इच्छेने सारं काही घडतं ही भावना मनात नित्य ठेवून आपलं कर्तव्य कर्म करा हेच खरं गीतेचं सार आहे. कर्तेपणाच्या भावनेने असमाधान दुःख वाट्याला येतं. कर्ता परमात्मा आहे या श्रद्धेमुळे कर्माचं सुख दुःख संपून जातं. आपण सदाचरण करणं एवढंच आपल्या हाती असतं. मी तुझ्या पाठीशी आहे, तू पुढे चल, हेच भगवंताने विश्व मनाला दिलेलं आश्वासन आपल्या प्रत्येकाला आनंदाने जगायला पुरेसं आहे. भक्तराज नामदेवांच्या परसदारी राहणारी नामयाची दासी जनी विठुरायाची प्रेमकळा झाली ती केवळ निस्सीम आणि उत्कट भक्तीमुळे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे हीच तिची प्रतिज्ञा होती. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता हे तिचं व्रत होतं. विठू तिचा पाठीराखा होता. विठू माझा मी विठूची हा तिचा अनुभव होता. या अनुभवामुळे ती मुक्तावस्थेपर्यंत पोचू शकली. प्रेमाचा अधिकार फार मोठा असतो. प्रत्येक नात्याला प्रेमाचं कोंदण असलं की नातं टिकतं. प्रेमामुळे नात्यातील कर्तव्य बुद्धीला प्रत्यक्ष कृतीचं पाठबळ मिळतं. सहज कृतीतलं सौंदर्य मनाला शांतता, सात्विकता आणि आनंद देतं. आपल्या मूळ स्वभावानुसार वागणं म्हणजे अध्यात्म. दैनंदिन जीवन आणि अध्यात्म या दोन निराळ्या गोष्टी नाहीत. आपल्या प्रत्येक कृतियुक्तीत अध्यात्म असलं की आपलं जगणं आनंदाचं होऊन जातं. संशय, तक्रारी, आळस, निराशा, निष्क्रियता या शत्रूंपासून आपल्याला लांब राहता येतं. बाहेरच्या वस्तूत सुख आहे अशी चुकीची समजूत असलेल्या समाज मनाला वरकरणी आपण सुखात मजेत चैनीत आहोत असा भास होतो. मजेत सुखात जगण्यासाठी सारं काही आपल्या हाताशी आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बसल्या जागी तो कुठलीही गोष्ट मिळवू शकतो. संगणक, भ्रमणध्वनी, व्हॉट्सअप आणि यासारख्या असंख्य नवनवीन उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा वाईट आहेत असं मुळीच नाही. फक्त त्या सुविधा आपल्यासाठी आहेत का आपण त्या सुविधांसाठी आहोत हा विवेक आपण जागा ठेवला पाहिजे. या वस्तूंच्या किंवा सुविधांच्या आहारी गेल्यामुळे तो विवेक शिल्लक राहत नाही. सोयीपेक्षा त्याचं व्यसनच जास्त जडतं. सुविधा वाईट नाहीत, आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही हे वाईट आहे. फेसबुकच्या अतिवेडापायी माणूस स्वतःचा चेहराच हरवून बसला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे संवाद गोठून गेला हे खरं आहे. घरं मुखी होत चालली आहेत. माणुसकी आटून गेल्यामुळे कुटुंब, समाज सैरभैर होत चालला आहे. ज्येष्ठता, अनुभव, ज्ञान यांचा आदर करण्याची गरजच वाटेनाशी झाली आहे. माणुसकी महाग झाली आहे. या महागाईचा विचार आपल्या मनात येत नाही. वरलिया रंगाच्या आकर्षणामुळे अंतरंगातील माणुसकीचा झरा दिवसेंदिवस लुप्त होत चालला आहे. अशा वेळी नाही निर्मळ मन काय करील साबण या संत तुकाराम महाराजांच्या वचनांची तीव्रतेने आठवण येते. आजच्या जाहिरातीच्या युगात उपयोगितेपेक्षा बाह्य सौंदर्यावर भर दिला जातो. जे झाकायचं ते उघडं टाकायचं आणि जे उघडं ठेवायचं ते झाकायचं या भ्रष्ट संस्कारांची री ओढण्यात आपल्याला मोठेपणा वाटतोय. सत्ता, स्पर्धा, पैसा या दुष्ट चक्रात आपण चांगुलपणा सोडून गेलोय. चांगुलपणाचा विचार आपल्या मनातच येत नाही का? चैन, मजा, सुखासीनता यात लोळणाऱ्या मनाचं भान हरवून निसटून गेलंय. दैनंदिन जीवनाला शिस्त राहिली नाही, आकार नाही, धरबंध तर नाहीच नाही. आहार, विहार, विश्रांती यांचं वेळापत्रकच उलटंपालटं झालं आहे. कुणी काही सांगितलेलं अपमानास्पद वाटतं. संत विचारांवर श्रद्धा असलेल्या, त्याच्या उपयुक्ततेची जाण असलेल्या माझ्यासारख्या मनाला वाटलं की आजच्या समाज मनाला संत मूल्यांची नितांत गरज आहे. या मूल्यांमुळे आपल्या मनाची निर्मळता टिकून राहते. जगद्गुरू तुकोबाराय त्यांचे अभंग म्हणजे मानवी जीवनाचं, दैनंदिन जीवनाचं नैतिक अधिष्ठान आहे. त्यांच्या अभंगातली शाश्वत मूल्य ही मराठी मनाची मिराशी आहे. ती आमच्या मर्मबंधातली ठेव आहे.
दैनंदिन जीवनाची आनंदमयी सोबत हीच खरी आपली आहे. ही मिराशी आपण मोठ्या अभिमानाने मिरवायला पाहिजे. पुढच्या पिढ्यांच्या हाती ती सोपवायला हवी. तुकोबाराय आपल्या निसर्गरूपी भगवंताचं महत्त्व आपल्याला सांगतात. निसर्ग म्हणजे परमेश्वराचं एक सुंदर रूप आहे. त्या निसर्गरूपी परमेश्वराच्या सौंदर्याने मनाचं चैतन्य वाढतं. निसर्गाचं सौंदर्य ही नित्य खळाळणारी सरित आहे. निसर्गाकडे पाठ फिरवण्यापेक्षा, तो तोडण्यापेक्षा त्याच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. निसर्गातली कुठलीच वस्तू कधी एकमेकांचा द्वेष आणि मत्सर करत नाही. आपापला स्वधर्म पाळताना निसर्गातील कुठल्याच गोष्टीत कधी जीव घेणी स्पर्धाही नसते. चिमणीला स्वतःचा आवाका माहिती असल्यामुळे, त्यात ती आनंदी आणि समाधानी असल्यामुळे आकाशात भरारी घेणाऱ्या घारीचा ती कधीही द्वेष करत नाही, स्वतःला कधी कमी लेखत नाही. गुलाबाचं फूल कधी बिनवासाच्या तेरड्याच्या फुलाची निंदा करताना आपण बघितलं नाही. दरवळणारा मोगरा कधी मंद सुगंधाच्या बकुळीला कुत्सितपणे हसत नाही. पिसारा फुलवून थुई थुई नाचणारा मोर वनराजाशी कधी स्पर्धा करायला जात नाही. मंद चांदण्यांची शीतलता चंद्राचं मोठेपण मान्य करतं. प्रत्येकाला भगवंताने काही ना काहीतरी गुण आणि सौंदर्य न मागता बहाल केलेत. मग दुसऱ्याचा हेवा, मत्सर किंवा द्वेष का करायचा याचं भान या सगळ्यांना आहे. त्यामुळे प्रत्येकाचं स्वातंत्र्य, चांगुलपणा, प्रत्येकाने जपण्याची जाणीव या निसर्गातल्या प्रत्येक वस्तूत आपल्याला बघायला मिळते. पण माणसाच्यात मात्र या जाणीवेचा अभाव का आहे, असा प्रश्न आपल्या मनात येतो. प्रत्येकाला स्वतःतील निसर्गदत्त गुणांची जाणीव हवी, त्याचा अभिमान हवा, पण अहंकार मात्र नको. आपल्यातल्या निसर्गदत्त गुणांनी, त्या गुणांच्या प्रयत्नांनी, साधनेने ते गुण विकसित करणं म्हणजे अध्यात्म होणं. अध्यात्माची ही जाणीव असणं म्हणजेच आत्मज्ञानाची पहाट होणं. या जाणीवेमुळे अतीव आनंद होतो. दुसऱ्याच्या गुणांचा हेवा वाटत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं कौतुक वाटतं. स्पर्धा दुसऱ्याशी असण्यापेक्षा आपली आपल्याशीच स्पर्धा असली की जीवनात आपली प्रगती होते. जीवन जगणं म्हणजे भगवंताने आपल्याला जन्माला दिलेल्या गुणांचा विकास करणं. जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं. संसार तापाने पोळलेल्या तुकोबांच्या मनाला एकांतांची ओढ वाटत होती. नीरव शांततेसाठी भंडारा डोंगरावर ते गेले. या शांततेचे एकांतात ते स्वतःला विसरून गेले, स्वतःच्या दुःखापासून लांब गेले आणि त्यांचं मन एकाग्र झालं. एकाग्र निर्मळ मनाला आता हरिरूप झाली अवघी सृष्टी याचा अनुभव आला. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू याची साक्ष पटली. भंडाऱ्यावरील वटवृक्ष त्यांना सत्पुरुष वाटला. सत्पुरुषाच्या सावलीत ते ध्यानाला बसले. अखंड नामाचा गजर सुरू झाला. वटवृक्षांनी, त्या सत्पुरुषांनी तुकोबांवर प्रेमाचा वर्षाव केला, त्यांना आशीर्वाद दिला. तुकोबा निसर्गरूपी भगवंताशी एकरूप झाले. दोघांचा संवाद सुरू झाला. तुकोबांच्या हाती आनंदाचा डोह आला. आनंद, आत्मज्ञानामुळे ते विरक्त झाले. आकाशाने त्यांच्यावर मायेची शाल पांघरली. फुलांनी मस्तकी वर्षाव केला. पक्षी आनंदाने गायला लागले. त्यांच्या सहज वैराग्याला वंदन करण्यासाठी झरा व्हायला लागला आणि विठू नामाच्या गजरात तुकोबांचा देहभाव संपून गेला. भान हरपून ते गायला लागले, नाचायला लागले, अत्यानंदाने डोलू लागले. वृक्ष, पानं, फुलं, वारा, आकाश, चांदण या प्रत्येक रूपात त्यांना विठुराया भेटल्याचा साक्षात्कार झाला आणि अभंगांचे शब्द मुखातून ओघळले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुरवर आळविती. जनसंग सोडून बैसता एकांती गोड वाटे, हा तुकोबारायांचा आनंदी अनुभव आपल्याला प्रत्येकाला दैनंदिन जीवनात रोज अनुभवता यायला हवा. बाह्य गदारोळात
आपण स्वतःलाच विसरून जातो. नको त्या गोष्टींच्या मागे धावताना दैनंदिन जीवनातल्या अगदी लहान सहान गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाला आपण मुकतो. आनंदाच्या गोष्टीत मन शांत, स्थिर आणि आनंदी होतं. मनाच्या शक्ती जाग्या होतात. कुटुंबातल्या प्रेमाच्या माणसांशी गप्पा मारण्यात किती आनंद आहे. एकत्र जेवण्यात किती मजा आहे. मुलांचा अभ्यास घेताना झालेल्या संवादात आनंद आणि त्यांची खरी वाढ आहे. मुलांबरोबर लहान होण्याची रसिकता प्रत्येकाने जपायला हवी. या सगळ्या गोष्टी सहजपणे करणं म्हणजेच आध्यात्मिक होणं. अध्यात्म म्हणजे देवदेव करणं, जपमाळ ओढणं असं नाही. आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या आनंदाने शांतपणे मान्य करून त्याला सामोरं जाणं म्हणजे अध्यात्म. अध्यात्म ही बाहेर विकत मिळणारी गोष्ट नाही. अध्यात्म म्हणजे आनंदाने, समाधानाने जगणं, सात्विक होणं. सात्विकता आपल्या प्रत्येक कृतियुक्तीत पाझरायला हवी. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्या स्मरणात घालवणं म्हणजे अध्यात्म. त्याच्या स्मरणात प्रत्येक दिवस गेलेला असतो आणि तो प्रत्येक दिवस म्हणजे आपल्यासाठी देव दिवाळी असते.